इबोला रोगानं आफ्रिकेतल्या देशांमध्ये कहर केलाय। भारतात अशा प्रकारच्या रोगाला पोषक वातावरण असल्यानं शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। याबाबत पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी जोशी यांनी। इबोला हा जो रोग आहे ज्याने आफ्रिकेमध्ये मुख्यतः पश्चिम आफ्रिकेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे असं म्हटलं जातं आहे। आणि अनेक भारतीय जे आहेत या देशांमध्ये राहणारे तिथे सुद्धा जी लागण आहे त्यांना सुद्धा अशा पद्धतीचा रोग जो आहे तो झालेला आहे। अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत, पण नक्की याच्यात किती तथ्य आहे आणि या सगळ्या हे जे रोग आहे इबोला त्याच्याबद्दल काम करण्यासाठी भारतामध्ये पुण्यामध्ये जे आहे ते NIV ची संस्था जी आहे ती काम करते। किस प्रकार ये टेस्टिंग जो है पुणे में इस लैब में जो करते हैं आप? जो हमारी लैब है इस यहाँ पे एक BSL-3 एंड BSL-4 लैबोरेटरी है जो जिसमें हम इस तरह के कोई भी पैथोजन जो हाईली इन्फेक्शियस होते हैं उनको हैंडल कर सकते हैं। और हमारे पास कैपेसिटी है कि हम इस तरह के डिजीज़ को डायग्नोज कर सकते हैं। हमारे पास RT-PCR, रियल टाइम PCR और एलाइजा की फैसिलिटी है, जिसके द्वारा यदि कोई भी इस तरह का सस्पेक्टेड सैंपल हमारे इंस्टीट्यूट में आता है तो हम उनको डायग्नोज करके और बता सकते हैं कि उस व्यक्ति को इस तरह का इन्फेक्शन है या नहीं। क्योंकि जो इबोला वायरस है उसका ना तो कोई ट्रीटमेंट अवेलेबल है, ना कोई वैक्सीन अवेलेबल है। उस दशा में सबसे जितनी क्विकली हम डायग्नोसिस कर पाएंगे उससे हम उस पेशेंट को आइसोलेट कर सकते हैं और बाकी लोगों की रक्षा कर सकते हैं। तो इसलिए डायग्नोसिस प्राइमरीली सभी के लिए बहुत ही इम्पॉर्टंट है। भारत सरकारने अशा पद्धतीचे काही जे ट्रॅव्हलर्स आहेत त्या एरियातून कोणी येत आहेत त्यांचं स्क्रीनिंग एअरपोर्टला सुरू केलेलं आहे। आणि तिथे जर कोणी सिम्प्टोमॅटिक सापडला, त्यांना हिस्ट्री असेल की त्या एरियामध्ये राहिलेत किंवा तिथे ट्रॅव्हल केलं आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट कुठेतरी एखादा पेशंटबरोबर आला असेल संशयित पेशंटबरोबर, तर त्याचं स्क्रीनिंग एअरपोर्ट्सला होतं आहे। आणि त्यांना मग स्टेट गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये एकतर क्वारंटाईन केले जाईल आणि त्यांना सिम्प्टम डेव्हलप होतात की नाही बघून, आणि सिम्प्टम्स असतील तर त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी सॅम्पल्स घेऊन टेस्ट केले जाईल। सर ऐसे में रहते कि चेन्नई में हमारे पास जो भी सैंपल्स आएंगे अगर वो इबोला सस्पेक्टेड हैं और उनके पास ट्रैवल हिस्ट्री है, उनके पास क्लिनिकल सिम्टम इस तरह के सस्पेक्टेड हैं, तो हम उन सभी सैंपल्स को BSL-4 लैबोरेटरी में ले जाएंगे, जहाँ पे हमारे पास ट्रेन स्टाफ है जिनको हमने स्पेशली ट्रेन किया है। पॉजिटिव प्रेशर सूट पहन करके उस लैबोरेटरी में जाते हैं, जो पूरी लैबोरेटरी नेगेटिव प्रेशर में कंट्रोल की जाती है, और उसमें जा कर के हम उन सैंपल्स को हैंडल करेंगे जिससे किसी भी तरीके की मिस्टेक से वो सैंपल स्पिल ना हो जाए, वो ब्रेक ना हो जाए और किसी भी ह्यूमन बीइंग या लैबोरेटरी वर्कर को इसका इन्फेक्शन ना हो। जो भी डायग्नोसिस होंगे वो हमेशा जो भी पर्सनल प्रोटेक्शंस एट डिफरेंट लैबोरेटरी, चाहे वो BSL-2 लैबोरेटरी, 3 लैबोरेटरी, 4 लैबोरेटरी में जब ये सैंपल्स मूव होंगे अलग अलग लेवल पे, उनका हमेशा ध्यान रखा जाएगा। त्याच्यात मी म्हणेन तसं काही तथ्य नाही आहे, कारण भारतामधून असा इबोला व्हायरस आउटब्रेक आत्तापर्यंत तरी इतिहासात रिपोर्टेड नाही आहे। पोषक वातावरण म्हणजे काय, माकडं बिकडं तर आहेत आपल्या जंगलांमध्ये, पण अजूनपर्यंत हा व्हायरस भारतामध्ये आढळलेला नाही आहे। त्यामुळं की सगळ्यांना तो पेशंट कसा आयडेंटिफाय करायचा, त्या पेशंटला कसं मॅनेज करायचं, त्याला कॉन्टॅक्ट्स त्यांचे जे असतील त्या पेशंटचे सस्पेक्टेडचे त्यांना किती दिवस ऑब्झर्व करायचं, त्यांना किती दिवस फॉलोअप करायचं, आणि त्यामध्ये कुठले सिम्प्टम्स स्पेसिफिक बघायचे जे सस्पेक्टेड इबोला असू शकतात, या पद्धतीच्या गाईडलाईन्स आयडेंटिफाईड हॉस्पिटल्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि स्टेट गव्हर्नमेंट्सनी दिलेले आहेत। मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटल आयडेंटिफाय केलेलं आहे आणि सध्या एवढे जास्त पेशंट्स नाही आहेत, जे होतील ते एअरपोर्ट आणि त्या रिलेटेड ट्रॅव्हल रिलेटेड असणार आहेत। त्यामुळं लिमिटेड स्क्रीनिंग एअरपोर्ट्सला सध्या सुरू आहे, किंवा जे लोक ॲनिमल्सच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांनाच इन्फेक्शन ट्रान्समिट होण्याची शक्यता आहे। पण एखादा रुग्ण, संशयित रुग्ण जर असेल आणि तो खरंच तो इन्फेक्टेड असेल तर पॉसिबिलिटी आहे की त्याचे क्लोज कॉन्टॅक्ट्स, जसं फॅमिली कॉन्टॅक्ट्स आहेत किंवा त्याची केअर गिविंग, जो आजारी असताना कोणी त्याची केअर गिविंग करत असेल त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे। क्लोज कॉन्टॅक्टमुळेच होतो, ट्रान्समिट होतो। तर त्यामध्ये शिंका, खोकला हे रेस्पिरेटरी ट्रान्समिशन बोलतो आपण, की ज्यामुळं एअरमधून दुसऱ्याला होणे। तर हा जो व्हायरस आहे तो एअरमधून ट्रान्समिट होत नाही आहे, मॉस्किटोजकडून पण बाईटमुळे होत नाही, हस्तांदोलन केल्यामुळे होणार नाही आहे। फक्त तुम्ही त्यांच्या सिक्रिशन्स, त्यांचं ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आहेत किंवा त्यांच्या युरिन किंवा अदर्स जे बॉडी फ्लुइड्स किंवा एक्सक्रीटा सिक्रिटा आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तरच तुम्हाला होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज जगेसोबत अश्विनी जोशी, जय महाराष्ट्र, पुणे।